झोमॅटो ऑर्डर करून खाण्यापेक्षा आहे ते केलेले पदार्थ फ्रीज मध्ये ठेवून 2 दिवस ते फक्त मायक्रोवेव्हला गरम करून केलेले चालतात नाही पळतात. की जर तुम्हाला चीट मील हवं असेल, एक चीट मील हवं असेल, तर तुम्ही आठवडाभर अगदी व्यवस्थित न बाहेरचं खाता, न कुठलंही फास्ट फूड खाता केलं तर ते एक चीट मील तुम्हाला चालू शकतं. ज्यांना जमत नाही स्वयंपाकासाठी वेळ द्यायला, ती लोक जास्तीत जास्त बाहेरचं खाणं घेतात. तुम्हाला माहितीये का, झोप जर का डिस्टर्ब असेल तर तुम्ही कितीही डाएट करा, तुम्ही कितीही व्यायाम करा, त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावरती दिसूनच येणार नाही जर तुमची झोप ही उत्तम नसेल तर. आरोग्य सुधारणार आहे, माझे सगळे बिघडलेले कोलेस्ट्रॉल सुधारणार आहे, त्याच्यामुळे माझी शुगर चांगल्या प्रकारे कमी होणार आहे, त्याच्यामुळे माझा स्टॅमिना वाढणार आहे, त्याच्यामुळे मला जे थांबलेलं वजन उतरत नाहीये ते सुद्धा उतरायला सुरुवात होणार आहे. नमस्कार. आज म्हणे न्यू इयर रिझोल्युशन साठी काय काय आपल्याला करता येईल. प्रत्येक जण आपल्याला स्वतःला तपासून बघा, तुम्ही किती गोष्टी आतापर्यंत ठरवल्यात आणि किती त्या फॉलो केल्यात. हे जर का बघायचं झालं तर तुम्ही 2023ला 24ला पण सुरू होताना काही रिझोल्युशन केली असतील, ते किती किती लोकांनी फॉलो केली आहेत. स्वतःशीच तपासून बघा, म्हणजे पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कळेल. बरोबर आहे. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की काही रिअलिस्टिक गोष्टींनी थोडस जर का रिझोल्युशन करायचं ठरवलं तर जास्त फरक पडेल. ओके. आणि जे आपल्याला करायचंय ते कागदावरती लिहून बघा आणि कागदावरती लिहिताना विचार करा की आपल्याला हे खरंच जमेल का. बरोबर आहे. कारण मी एका यांचं हे ऐकलं होतं, एक कोणीतरी असं बोलणारं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं की आपण एखादी गोष्ट अमेझॉनवर बघितली ना की आपण लगेच ती घेतो. तसं न घेता तुम्ही ती कार्टमध्ये ठेवून द्या आणि 8 दिवस ती कार्टमध्ये राहू देत आणि मग परत विचार करा की हिची खरंच आपल्याला गरज आहे का. जर तेव्हा पण 8 दिवसांनी आपल्याला वाटलं की ती आपल्याला खरंच गरजेची आहे तर आपण ती गोष्टी करू शकतो, म्हणजे ती गोष्ट खरेदी करू शकतो. असंच आता मी जे काही सांगते गोल्स, म्हणजे न्यू इयरचे रिझोल्युशन, न्यू इयरचे गोल, असं जे काही आता मी सांगते त्याच्यामध्ये आपण या काही गोष्टी मी ज्या सांगते त्यातल्या अगदी 2-4 गोष्टी जरी तुम्हाला वाटलं की आपण हे रिअलिस्टिक मध्ये उतरवू शकतो तरी हा आजचा व्हिडिओ सक्सेसफुल राहील. ठीक आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे होम मेड फूड. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर करायलाच वेळ नसतो, आम्ही मग काय करू, मग म्हणून आम्हाला बाहेरचं खावं लागतं. हे जे काही आपण म्हणतो त्याला हा काय पर्याय आहे, तर ज्यांना जमत नाही घरी करायला, ज्यांना जमत नाही स्वयंपाकासाठी वेळ द्यायला, ती लोक जास्तीत जास्त बाहेरचं खाणं घेतात. तर 1 तारखेपासून हे लक्षात घ्या की जर जमलं तर घरातलंच फूड खायचंय. कसं, तर समजा आता तुम्ही आज कुठलातरी पुलाव केलाय किंवा बिर्याणी केलेली आहे किंवा तुम्ही भाजी खूप छान झाली आहे आणि ती भाजी तुम्ही दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकता, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला करायला वेळ नाहीये, तर अशा वेळी ते होममेड फूड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पुढचे 2 दिवस वापरू शकता. अनलेस अंटिल तुम्हाला युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला पचत नाही, शिळं खाल्लेलं पचत नाही, असं काही असेल तर. पण झोमॅटो ऑर्डर करून खाण्यापेक्षा आहे ते केलेले पदार्थ फ्रीज मध्ये ठेवून 2 दिवस ते फक्त मायक्रोवेव्हला गरम करून केलेले चालतात नाही पळतात. कारण त्या झोमॅटोच्या जेव्हा तुम्ही किचन मध्ये जाल, त्याचे करण्याची पद्धत, त्याच्यात ते मिसळलेलं तेल, त्याच्यातले प्रिझर्वेटिव्ह पेक्षा होममेड फूड आपण फ्रीजमध्ये गरम करून, फ्रीज मधलं फूड मायक्रोवेव्हला गरम करून ठेवलेलं उत्तम. म्हणजे मी फ्रीज मधलं फूड किंवा हे खाते ह्याला प्रमोट करत नाहीये, पण ज्यांना बाहेरचं खाण्याचं टाळण्यासाठी घरातलं फूड खायचंय त्यांनी या वर्षी हा एक रिझोल्युशन केलात तर मला वाटतं कमीत कमी चांगलं पोषण मूल्याचं, कमी प्रिझर्वेटिव्ह असलेलं, खूप तेलकट नसलेलं, खूप आपल्या डोळ्यासमोर झालेलं नसलेलं फूड खाण्यापेक्षा हा उत्तम पर्याय आहे. मायक्रोवेव्ह हा आपल्यासाठी चांगला आहे कारण त्याचे जे रेडिएशन्स आहेत ते नॉन आयोनायझिंग रेडिएशन, जे तुम्हाला ब्लूटूथ मध्ये मिळतं, जे तुम्हाला वायफाय मध्ये मिळतं,
ते असतं, त्याच्यामुळे वायफाय, ब्लूटूथ सारख्या रेडिएशननी आपल्याला जर का धोका होत नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये पण नाही होत. म्हणून मी मायक्रोवेव्हला प्रमोट करते असं नाही. पण आताच्या जगामध्ये, धावपळीच्या जगामध्ये जेव्हा तुम्हाला फ्रीज, मायक्रोवेव्ह सारख्या गोष्टी घेऊन चांगलं हेल्दी, चांगलं पोषण मूल्य टिकणारं फूड मिळत असेल तर नक्की तुम्ही त्याचा वापर करा. कारण मायक्रोवेव्ह हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅन्सर प्रोड्यूस करणारं नाही होत. गरम करण्यासाठी आपण ते आरामात वापरू शकतो. त्याच्यात कमीत कमी पोषण मूल्यांचा ऱ्हास होतो, म्हणजे नाश होतो. पोषण मूल्य पण टिकवली जातात आणि तुम्हाला ऍटलिस्ट घरचं खाणं, चांगलं खाणं मिळतं. ही एक गोष्ट या नवीन इयरच्या रिझोल्युशन मध्ये जर का केलीत तर नक्कीच त्याचा तुमच्या तब्येतीवरती होणारा छान परिणाम नक्कीच दिसून येईल. हा आपलं पहिलं रिझोल्युशन झालं. दुसरं रिझोल्युशन असं आहे की आपली जी काय ताट आहे, जेवणाचं ताट आहे, त्या ताटाची साईज छोटी केली की तुम्हाला कळेल आपण किती जास्त खातो. सो स्मॉल प्लेट कुठल्याही गोष्टीसाठी वापरली तर ते तुमचं नक्कीच पोर्शन साईज कमी करायला मदत करणार आहे. तिसरं रिझोल्युशन असं आहे की जर तुम्हाला चीट मील हवं असेल, एक चीट मील हवं असेल तर तुम्ही आठवडाभर अगदी व्यवस्थित न बाहेरचं खाता, न कुठलंही फास्ट फूड खाता केलं तर ते एक चीट मील तुम्हाला चालू शकतं. दिवसातला एक मील हे चीट मील. पूर्ण दिवस चीट केलात तर उरलेले 6 दिवसांचं खाल्लेलं सगळं वाया जाणार आहे. चौथं रिझोल्युशन की जे खात नाही त्यांनी ऍटलिस्ट, म्हणजे कमीत कमी 1 किंवा 2, जे आता 1 खातायत त्यांनी 2 फ्रूट, जे आपल्याला अजिबात खातच नाहीये त्यांनी 1 फ्रूट ऍटलिस्ट आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. हे आपलं आहे चौथं रिझोल्युशन. त्याच्यानंतरचं रिझोल्युशन जे आहे ते म्हणजे आपली उत्तम झोप. तुम्हाला माहितीये का, झोप जर का डिस्टर्ब असेल तर तुम्ही कितीही डाएट करा, तुम्ही कितीही व्यायाम करा, त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावरती दिसूनच येणार नाही जर तुमची झोप ही उत्तम नसेल तर. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप मिळाली पाहिजे. ती झोप अशी नका घेऊ की पहाटे 4ला झोपून नंतर तुम्ही 6 तासांनी 7 तासांनी उठलात, म्हणजे सकाळी 11 वाजता उठलात. अशी झोप न करता जी रात्र आपल्याला देवाने दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मेलॅटोनिन सारखे हॉर्मोन सिक्रेट होतात, ज्याच्यामुळे आपले सगळे बाकीचे हॉर्मोन्स व्यवस्थित काम करतात, त्या प्रकारची झोप घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच चांगला तुमच्या गोष्टींवरती परिणाम होणार आहे, तुमच्या शरीरावरती होणार आहे. फॉर एक्झाम्पल, आज आपण 1 वाजता झोपतोय असं समजा, तर 1 वाजता न झोपता पुढचा 1 आठवडा आपण 12:30ला झोपायचा प्रयत्न करू. त्याचा पुढचा 1 आठवडा आपण 12 वाजता झोपण्याचा प्रयत्न करू. असं करत करत तुम्ही 10 ते 11च्या मध्ये आलात तर नक्कीच तुमची झोपेची सायकल ही सुधारायला मदत मिळणार आहे. त्यासाठी आपला फोन 11 नंतर किंवा 10:30 नंतर आपल्या जवळ ठेवू नका, लांब ठेवा आणि असं ठरवून घ्या की आता मी फोन सकाळी उठल्याशिवाय बघणार नाही. त्याच्यामुळे माझं आरोग्य सुधारणार आहे, माझे सगळे बिघडलेले कोलेस्ट्रॉल सुधारणार आहे, त्याच्यामुळे माझी शुगर चांगल्या प्रकारे कमी होणार आहे, त्याच्यामुळे माझा स्टॅमिना वाढणार आहे, त्याच्यामुळे मला जे थांबलेलं वजन उतरत नाहीये ते सुद्धा उतरायला सुरुवात होणार आहे. सो अशा प्रकारच्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या रिअलिस्टिक प्रमाणे आपण हळूहळू त्या सुधारण्याकडे जर का लक्ष दिले तर ते खरं नवीन वर्षाचं रिझोल्युशन असं मी म्हणू शकते. ओके, त्याच्यामुळे ही झोप, त्याच्यानंतर मी म्हटलं की बाहेरचं खाणं, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या कमी होतील. आणि हा, शक्यतो असा प्रयत्न करा की मी आठवड्यातून जर का दिवसातून एकदा एक बिस्किट किंवा पॅकेट फूड किंवा चिप्स असं खात असेल तर ते मी आठवड्यातून एकदा खाईल, अशी त्याची फ्रिक्वेन्सी कमी करण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टी टेबलवरती दिसू देऊ नका. टेबलवरती तुमच्या ड्रायफ्रुट्स असू द्या, टेबलवरती तुमच्या फ्रुट्स असू द्या, पण ही पाकिटं टेबलवरून गायब करा, जेणेकरून तुम्हाला आणि मुलांना दोघांना पण त्याच्या चांगल्या सवयी लागतील. सो अशा प्रकारची रिअलिस्टिक रिझोल्युशन जर का तुम्ही केली तर नक्कीच तुम्ही प्रत्येक जण मला कमेंट करून सांगा की ह्याच्यातलं तुम्ही कोणतं करत नाही आणि तुम्ही कोणतं करणार आहात आणि कोणतं केल्यामुळे तुम्हाला त्याचे काय बेनिफिट झालेत. म्हणजे आपल्याला नवीन वर्ष येणारं हे सुखाचं, निरोगी, आरोग्यदायी मिळायला नक्कीच मदत मिळणार.